फ्यूल टॉपअप केलेलं आहे, गाडी वॉश केलेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत आज कोल्हापूरकडे. पुढच्या जर्नीमध्ये काय काय होईल, कुठे थांबू, काय खाल्लं, किती खर्च, या सगळ्यावरती बोलूया. सकाळी लवकर निघण्याचा आज फायदा आहे. नवी मुंबईला जे ट्रॅफिक लागतं ना तुर्भे वगैरेला, ते पूर्ण एमटी रोड भेटतो, स्ट्रेच तसं आता दिसतं आपल्याला. तर खूप टाइमची सेव्हिंग होते वगैरे. जर लेट निघत असाल तर म्हणजे बघून निघा की बाबा किती वेळ लागतोय. तुम्हाला जास्त लांब जायचं असेल तर मेक शुअर यू लिव्ह अर्ली, नाही तर ट्रॅफिकमध्ये फसू शकतात. आता आपल्याला पहिला हॉल्ट घ्यायला किती वेळ लागणार आहे? पहिला हॉल्ट घ्यायला अजून एक साधारण तासभर जाईल. फूड मॉल जो मुंबई पुणे हायवेला आहे तिथे जेवण खाणं वगैरे छान आहे, म्हणून तिथे थांबतो आपण. रस्त्याने सब खड्डे आहे, सगळे खड्डे रस्त्याचे. स्पीड ब्रेकर करून खड्डे गेलेत लोकांनी. इमिडिएटली पावसानंतर थोडस रोडची परिस्थिती खराबच आहे. आता बाकी बघूया पुढे फूड मॉलला थांबल्यावर किती वेळ लागतो. टाइम म्हणजे एस्टिमेशन तर 1 तासाच आहे, पण यू नेव्हर नो रस्त्यात काय ट्रॅफिक. फायनलिटी काय दाखवतं सध्या? फायनलिटी हा आपला लंचचा स्पॉट आहे. राव मिसळ आणि राव वाडा म्हणून एक जागा आहे कराडमध्ये, खूप छान आहे. आणि त्याचं ATA आता 11:37 आहे, पण ते आपण थांबल्यावर थोडासा 1 तासभर वाढेल. बरोबर, ठीक आहे, चालेल. हा रोड प्रॅक्टिकली एवढा मोकळा कधीच नाही मिळालेला आजपर्यंत आपल्याला. ऑन एन ॲव्हरेज एनी डे जर तुम्ही इथून जात असाल तर ट्रॅफिकमुळे हा डे टाइम मध्ये फुल बिझी रोड असतो, बरोबर ना? येस. आज लकीली आपल्याला सो होल पॉइंट ऑफ लिव्हिंग अर्ली तोच आहे की भाई मला रोड एम्प्टी भेटावा. एकदम आणि फुल पीक ट्रॅफिक चालू व्हायच्या आधी ऑन अ वर्किंग डे मी हायवेला लागून एक्झिट मारतो. हा ठाणे बेलापूर रोडला टच होणारा एक ब्रिज आहे, म्हणजे खाली घनसोली स्टेशनवर होते. अच्छा, ओके. आता ठाणे बेलापूर रोडवर आहोत, पण ठीक आहे. आणि आपल्याला आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे ला टच व्हायला किती वेळ लागेल? 15-20 मिनिट्स प्रोबॅबली. ब्युटिफुल सनराईज झालेला आहे, छान तांबूस दिसायला लागलेला आहे. आता 3.5-4 किलोमीटर मध्ये आपल्याला मुंबई पुणे हायवे टच होईल. आपण सध्या ठाणे बेलापूर रोडला आहे. ओके, थोडंसं ट्रॅफिक आहे पण ठीक आहे. सर आता एक्सप्रेस वे चालू झाला आहे. वेलकम टू यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे. एक एक्सप्रेस वेची तुम्हाला मी ट्रिक सांगतो. इथे खूप सारे स्पीड कॅमेराज आहेत आणि ते स्पीड कॅमेराज आहेत याचा अर्थ मी सांगत नाही की स्पीड आपण लिमिट ब्रेक करावी, पण ते कॅमेरा खूप इनकरेक्टली थोडेसे कॅलिब्रेटेड आहेत. फॉर एक्झाम्पल 80चं जर लिमिट आहे ना रोडला आणि तुम्ही जर 80.5 किंवा 81 वर जरी असाल तरी ते चलन कापतात. प्रिसाइज आहे, पण दॅट शुड नॉट बी द केस बिकॉज यू कॅन्ट रिअली, म्हणजे आपला जो स्पीडोमीटर आहे तो पण काही असं इन्स्टंट रिअल टाइम नाही, तो पण थोडासा एक टाइम घेतो स्पीड दाखवायला तुमचा. मग एक रेडार बॉट म्हणून एक ॲप आहे. आता हे काही स्पॉन्सरशिप नाही आम्हाला, आम्ही यूज करतो म्हणून एक सांगतो तुमच्या हेल्पला होईल. तर त्यांनी सगळे कॅमेराज मॅप केलेले आहेत, सगळे कॅमेराज मॅप केलेले आहेत एकदम की कुठे काय कॅमेरा, आणि ते बरोबर तुम्हाला 100-200 मीटर आधी वॉर्निंग देतो, साऊंड वॉर्निंग. गाडीच्या सिस्टमला कनेक्ट करून ठेवा आणि तो सांगतो स्पीड लिमिट काय आहे वगैरे वगैरे असं. मग तुम्ही ते लिमिट करू शकता, अजून कमी करू शकता एक लिमिटपेक्षा, म्हणजे तुम्हाला चलन नाही करणार. ओव्हर लिमिट तर आपल्याला जायचंच नाहीये, दॅट इज टू डेंजरस टू डू, बट स्टिल. सो ही टिप लक्षात ठेवा. आणि अजून काही टिप असेल तुम्हाला जी मला माहित नाही हायवेजला, तर तुम्ही मला सांगू शकता कमेंट्समध्ये. ओके, म्हणजे आता रेडार बॉट हा आपल्याला जसं आपण गुगल मॅप्स आता फोनवर लावून ठेवलेलं आहे, सो वी आर कनेक्टेड विथ इंटरनेट एनिवेज, तसंच आपण रेडार बॉट यूज करतो राईट बॅकग्राऊंड मध्ये. रेडार बॉट हा बॅकग्राऊंड मध्ये तो चालतो आणि त्याला इंटरनेट तर लागतोच, पण तो कॅमेराच अपडेट करतो. त्याला कधी कॅमेराची लिस्ट अपडेट करायची असेल ना, तर तुम्हाला एक हे देतो की कॅमेरा म्हणजे अपडेट करा म्हणून, नवीन अपडेट करा म्हणून असं. आणि 100 मीटर्स आधी सांगतो ना बिफोर एव्हरी कॅमेरा. येस. सो वेल विदिन 100 मीटर रेंज तुम्ही तुमची गाडीचा स्पीड ऍडजस्ट करू शकता. आता तुम्हाला रेडार बॉटचं अनाउन्समेंट ऐकायला आहे, हे असं वॉर्निंग देतो, असं वॉर्निंग येतं. ते स्पीड लिमिट 100 आहे. हा बघा कॅमेरा वरती ब्रिजवरती कॅमेरा. सनसेट किती छान आहे ना बघ झाडाच्या मागे. सनराईज. सॉरी 6ला उठलोय 5ला उठलोय 6ला ड्राईव्ह करतोय. सनराईज. येस, सनराईज छान, खरंच सुंदर. स्लिप ऑफ टंग हो गया, सॉरी. आपला जो खाला पुटला ना त्याच्यानं नेक्स्ट स्पीड बघा रेडार बॉटची वॉर्निंग. रेडार बॉटची वॉर्निंग लिमिट 100, आपण याचं 98 ला आणि आपण क्रूज करायचं बोर्डिंगच्या खाली. ते तुम्हाला दिसलं. सो चलन तुमचं वाचलेलं आहे ह्या ॲपने रेडार बॉट. जर टिप आवडला असेल तर एक लाईक द्या आणि जे नवीन चॅनल आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. हा खालापूर टोल आहे, ऑलमोस्ट आय थिंक 240 रुपीज काहीतरी टोल टॅक्स आहे.
आणि याच्यानंतर जसं आपल्याला फूड मला आपण करूया ब्रेकफास्ट थोड्या वेळात 5 minutes or as fast as the Scorpio moves. Okay, it moved. Let's go. आपण पोहोचलेलो आहोत खालापूरच्या फूड मॉलला. पेट्रोल आपण भरलेलं आधीच ठाण्यातच, सो वी डोंट नीड टू गो टू द पेट्रोल पंप, वी कॅन स्ट्रेट अवे गो हियर. एक तुम्हाला मी पार्किंगची टिप देतो, सो स्टे ट्यून. आता काय माहितीये का, आता गर्दी नाही म्हणून ठीक आहे, पण जेव्हा गर्दी असते ना तेव्हा इथे पार्किंगची खूप मारामारी असते. तुम्हाला पार्किंग भेटणार नाही, काय करायचं पेट्रोल पंपला आणि इथे बॉर्डरला गाडी लावण्याची. सो एक्झिट करताना पण तुम्ही डायरेक्ट इथे एक्झिट करू शकता. इथे गाडी लावण्यासाठी काय प्रॉब्लेम. मी खाल्ला वडापाव, ढोकळा आणि इडली सांबार. असा सुंदर ब्रेकफास्ट. तर आता आम्ही जस्ट ब्रेकफास्ट केलेला आहे. आता आम्ही निघालोय पुढे साताराकडे, पुण्याहून ऑफकोर्स. पण मध्ये आपण साताऱ्याला एक ब्रेक घेऊ. एक विठ्ठल कामत म्हणून रेस्टॉरंट आहे, खूप चांगलं आहे, क्लीन वगैरे, व्हेरी नाईस. तर आपण तिकडे एक चहा कॉफी ब्रेक घेऊ आणि मग तिथून पुढे आपण कराडकडे निघून तसं कोल्हापूरला जाऊ. बघूया, आपण लंचला पण भेटूया. आपली जर्नी किती किलोमीटर? 236 किलोमीटर. हा लंचचा स्पॉट आहे. अच्छा, हा मी लंच मॅप्सवर लावून ठेवला आहे. लंच इज 236 किलोमीटर. येस. आणि तिथून पुढे किती असेल? हा ऑलमोस्ट कोल्हापूर लांब आहे. वेदर छान दिसतं ना शिवानी, सनी आहे बाहेर एकदम. असं वेदर मला जनरली आवडतो. एकदम युरोपियन. रेनी सीझन मध्ये मे बी आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे असं खराब होतं, पण सनी बाईक डोंगराला पण पाणी सुटलं. इथे ना आता एक पुढे ऍक्सिडेंट झालाय. म्हणजे मला असं वाटतं ऍक्सिडेंट बघून की कुणीतरी अर्जंट ब्रेक मारला आणि ते थांबलं मध्येच. सेफ ब्रेकिंग डिस्टन्स नसेल दोन गाड्यांच्या मध्ये. 5 किलोमीटर्स नाव फ्रॉम द प्लेस. बहुतेक आता ही रांग पुढे अजून मेजर मिळेल. त्या 4 गाड्यांमुळे पूर्ण हायवे ब्लॉक झाला. सेकंड टोल आपल्याला आता आलेला आहे इथे. याची कॉस्ट मी तुम्हाला फायनल खर्चवाली सेक्शन मध्ये सांगितलं. बट अराउंड 70-80 रुपीज असं काय म्हणजे तेवढी नाही काय मला माहित नाही. आता आपल्याला पुढे राहिलं 25 किलोमीटर्स लेस देन दॅट. तर आता आपण पोहोचलोय पुण्याला. इथून एक्झिट आता एक्सप्रेस वे एक्झिट झालेला आहे. राईट केलं की पुण्याचा NH48 चालू आहे, आपला फेवरेट NH48 ऑल ओव्हर महाराष्ट्र. आता वाजलेले आहेत 8:57. इट इज ऑलमोस्ट 3 minutes to 9 o'clock आणि तिथून पुढे 3 तास लागणार आहे. मी सकाळी 6ला निघालो होतो, 6 AM. तसंच आपण पुणे एक्झिट केलंय. आता आपण जो सिंहगड रोडच्या पुढचा ब्रिज पकडला आहे. आता आपण साताऱ्यात एंट्री करू. म्हणजे नॉट एक्झॅक्टली सातारा, बट देयर इज अ घाट इन एव्हरीथिंग लेट. जसं आम्ही साताऱ्याच्या जवळ जात चाललोय तसं रोडच्या बाजूने मला ही छोटी छोटी पिवळी फुलं दिसत आहेत आणि ही सगळीकडे आहेत. आणि ही झेंडूची फुलं नाही, पण खूप छान दिसतात. कॅमेरामध्ये लहान कॅप्चर होतात पण आहेत. आणि ढग भरपूर दाटून आले. पुढे जाऊन असं वाटतं की पाऊस वगैरे लागू शकतो. बघूया, आपण साताऱ्याच्या जवळ पोहोचलेलो आहोत. आता आपल्याला हॉल्ट घ्यायची पण वेळ झालेली आहे. विठ्ठल कामतला आपण थांबणार आहोत. तर चला जाऊया विठ्ठल कामतकडे. पोहोचलो है ना. इथून डाव्या वळणावर आपण पोहोचलेलो आहोत विठ्ठल कामतला. इथे तुम्ही जेवण पण करू शकता, तुम्हाला चांगले ऑप्शन्स आहे. चांगली प्लेस आहे नाश्ता आणि लंच साठी. स्नॅक्स, वॉशरूम्स वगैरे पण क्लीन आहेत. तुम्ही टी कॉफी वॉशरूम हॉल्ट इथे घेऊ शकता. इथे महिला गृहोद्योगचं एक दुकान आहे. इथे तुम्हाला मसाले, लोणचं वगैरे सगळं भेटेल. लोणावळा चिक्की आणि इथे गुळपट्टीचं सुद्धा दुकान आहे. तर आता मी निघालोय पुढच्या स्टॉपला जिथे आमचा लंच होणार. आम्ही आता विठ्ठल कामत मध्ये मस्तपैकी कांदा भजी आणि ताक चाय पिले. आणि लंच मध्ये बघूया, तिथे खूप नाव ऐकले. आम्ही एकदा लंच केला होता, चांगलं वाटलेलं जेवण. आज परत ट्राय करूया. आता आपण खंबाटी घाटला सुरू होतो. सातारा आणि पुण्याच्या मध्ये हा घाट आहे. तसा हा घाट सेफ आहे, पण मेक शुअर यू ड्राईव्ह विदिन लिमिट्स. मस्त ढग आलेले आहेत. खंबाटी घाट तसा फार सुंदर आहे, ड्राईव्ह करायला खूप आवडेल. म्हणून स्लो ड्राईव्ह ठेवा आणि पुढे जा. मला
आवडतो घाट. खूप डिफिकल्ट नाही वाटत. 3 लेनचा आहे, सेन्सिबल ड्रायव्हिंग आहे लोकांची. त्यानं आपल्याला हा घाट लागत नाही, पण इथं एका टर्न मध्ये वन वे आहे ना हा वन वे. सुंदर आहे, व्ह्यूज छान आहे, ढग आज खाली उतरलेले आहेत, मस्त वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय दोघं जणांना मागे? खूप छान वाटतंय, भारी वाटतंय ना, खूप सुंदर. वेदर पण खूप थंड आहे, 27 डिग्रीज आहे बाहेर. एवढं काही गरम पण नाही, ब्रीज आहे इथे. पण ऍक्च्युली ढगातनं चाललेलो आहोत. खूप फॉग आहे, म्हणजे एवढं पण नाही की विजिबिलिटी कमी आहे, पण ठीक आहे बऱ्यापैकी. आम्ही जेव्हा नेहमी येतो तेव्हा इथनं खालनं सिटी दिसते. आता हा घाट संपलेला आहे आणि ते पण सकाळचे 11 वाजलेले, तरी सुद्धा फॉग काय कमी. समोर बघा, समोर बघा, समोर फॉग आहे. झूम करून बघ, माहित नाही कॅमेरा किती दिसेल, पण हा झूम करून बघा. जी सिटी दिसत असेल तुम्हाला तिकडच्या साईडला डोंगर वगैरे, पण इथे खाली दरी दिसते. सिटी दिसते सातारा. तिसरा टोल लागलेला आहे आपल्याला आता आपल्या जर्नीमध्ये. याचे पण कॉस्ट अराउंड 60-70 असेल. ऍक्च्युअल कॉस्ट तुम्हाला मी खर्चवाल्या सेक्शन मध्ये सांगेन व्हिडिओच्या एंडला, म्हणून हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. हे मी तुम्हाला सविस्तरपणे खर्चवाल्या सेक्शन मध्ये सांगेन. आणि हा कोणता हायवे आहे? NH48. अजून पण NH48. हा पुणे सॉरी बँगलोर आहे. पुणे बँगलोर हायवे. हा आता जर आम्ही सातारा क्रॉस केला तर आपण निघतोय कराडकडे. इथून एक साधारण 57 मिनिट्स मध्ये आपला लंच स्टॉप असेल. राव मिसळ आणि राव वडा. 46 किलोमीटर आहे ना इथनं आणि या पॉइंट. आणि आपण कराडला टच होऊच त्या पॉइंटला, बरोबर ना? येस. एस्टिमेटेड टाइम आपल्याला कोल्हापूरला पोहोचण्यासाठी 3 ते 3.5चा आहे. त्याच्यामध्ये हॉल्ट टायमिंग पण इन्क्लुडेड आहे. लेफ्टला ग्रीनरी किती छान आहे, खूपच सुंदर दिसतंय आज. असे आपण आपल्या जर्नीमध्ये पोहोचलेलो आहोत आपल्या 4th टोलकडे, तासेवाडी टोल. तासावडे टोल. एक 5 मिनिटात आपण आपल्या लंच स्पॉटला पोहोचू. हा, आणि आता अशा प्रकारे आपण एंटर करत आहोत कराडमध्ये. पोहोचलेलो आहोत राववाड्याला. हा एक सुंदर वाडा आहे आणि ही एक प्युअर व्हेज जेवणाची सोय आहे जी यांनी उपलब्ध आपल्यासाठी केलेली आहे. पूर्ण प्रॉपर महाराष्ट्रीयन थाळी जी तुम्ही म्हणू शकता ती तुम्हाला इथे जेवायला मिळेल. आळूवडी स्टार्टर आलेला आहे. येते जणांनी मागवलेली आहे अनलिमिटेड थाली आणि मी मागवलेली आहे थालीपीठ प्लेट. आलेली आहे अनलिमिटेड थाली. महाराष्ट्र स्पेशल राव. ही आहे कोणती हो? महाराष्ट्र स्पेशल राव थाळी. थालीमध्ये कंटेक्टचीच प्लेटवर आपल्याला काय काय? भाकरी आहे, नाचणीचे पापड आहे, कोशिंबीर आहे, कढी आहे, भरली वांगी आहे, अख्खा मसूर आहे, खीर आहे आणि बटाटा आहे. ह्यात खीर सोडून सगळं अनलिमिटेड भेटेल. आणि हा इंद्रायणी राईस. ओके. आणि इथे मध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला हे इथे लोणचं दिलेलं आहे. हे सगळं घरगुती बनवलेलं आहे. हे लोणचं आहे, बरोबर. याच्यात अळूवडी होती आमची, ही संपलेली आहे. आणि अजून काय आहे? चटण्या आहेत बहुतेक 2 प्रकारच्या. हे ऑइल आहे, ठेचा बनवायला. त्याच्यात होते हिरवी मिरचीचा ठेचा, तिखट ठेचा. हे अजून आवडलंय का जेवण? खूप छान. खूप बिझी आहे जेवणात. ही आहे माझी थालपीठ ठेचा, चटणी, दही आणि चवळीची भाजी. तर आता आमचा लंच झाला आहे. राव मिसळ आणि राव वडा इथे. स्काईज आता क्लिअर आहेत. आमचं एस्टिमेटेड टाइम ऑफ अरायवल पण कोल्हापूरमध्ये जे आमचं हॉटेल आहे ते 3 वाजताचं आहे, म्हणजे एक साधारण 1 hour 30 minutes. सो येस, वी आर ऑफ ऑन द रोड. रोड भरलाय, छान वाटतं एकदम. ऍक्च्युली व्हाईट क्लाउड्स दिसतात आता, बरं वाटतंय. ऊन आलंय है ना. येस. इथे त्यांनी खूप छान केलंय या रोडला. इथे जे मधली जी छोटी छोटी प्लांटेशन बघताय तुम्ही, नॉट छोटी, ती बरीच उंच आहे. नाईट ड्राईव्ह जरी प्लॅन करत असेल, रिफ्लेक्शनचा प्रॉब्लेम येणार नाही समोरच्या गाडीचा. अपॉर्निंग ज्या त्या साईडला गाडी येतात त्यांच्या अपॉर्निंग डोळ्यात आपला त्रास ना. हो बरोबर. खूप गडदाट आहे. हो, या रोडने आम्ही ड्राईव्ह करतोय, तुम्ही बघू शकता. इथे अजून रोड कन्स्ट्रक्शनचं काम वगैरे सगळ्या ठिकाणी चालू आहे. पण आणि हे खूप टाइमपासून चालू आहे. ह्या रोडला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला खड्डे, पॅच वर्क वगैरे आहे असं रोड सापडते. खिणी
आहे आपला टोल नंबर 4. अच्छा, फिफ्थ टोलला आपण पोहोचलेलो आहोत. किनी टोल आहे हा, किनी. आणि इथून आपण आता प्रवेश करणार आहोत कोल्हापूरमध्ये. म्हणजे अजून आपल्याला इथून 22 किलोमीटर्स पुढे जायचंय. आणि हा टोल क्रॉस करून आपण निघालो आहोत कोल्हापूरकडे. सो आता अजून 25 मिनिट्स मध्ये आपण पोहोचणार आहोत आपल्या स्टेला, जे आहे द फन कोल्हापूर हॉटेल. इथे आपण स्टे करणार आहोत. इथलं हॉटेल, स्टे, फूड वगैरे सगळ्यांबद्दल आम्ही सांगणार आहोत आज आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे एक व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये पार्ट्स मध्ये स्टे, फूड वगैरे आणि कोल्हापूरमध्ये देवदर्शन वगैरे जे काय होणार त्याबद्दलची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन शेअर करू. सो स्टे ट्यून. अजून 25 मिनिट्स मध्ये साधारण आम्ही पोहोचणार आहोत कोल्हापूरला. आणि कोल्हापूरला आम्ही थांबणार आहोत द फन रेसिडेन्सी कोल्हापूरमध्ये. ह्या पर्टिक्युलर हॉटेलमध्ये आम्ही याच्या आधी पण एकदा स्टे केलेला आहे, त्यामुळे हॉटेलचे रिव्ह्यूज चांगले आहेत. पण आज आम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्हाला आमचे रूम्स, फूड आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स जो आहे तो पण या व्हिडिओमध्ये शेअर करायचा पूर्ण प्रयत्न करू. आणि आम्ही तिथे मेजर 2 स्पॉट्स कव्हर करायला चाललोय. ते म्हणजे महालक्ष्मी मंदिर आणि सेकंड दिवशी ज्योतिबाच्या मंदिरामध्ये. तिथे गेल्यानंतर आम्ही तिथे पण आमचं दर्शन कसं झालं, रांग कशी होती, सोय वगैरे काय आहे, ह्या सगळ्या डिटेल्स तुमच्याबरोबर शेअर करू. सो स्टे ट्यून. पोहोचलोय आपण आता कोल्हापूरला. पोहोचतोय कोल्हापूर. उद्या ते साहित्य नाही जाणार आहे. तर आता आपण कोल्हापूरच्या आपल्या स्टेला पोहोचलेलो आहोत. द फन रेसिडेन्सी कोल्हापूर असं हॉटेलचं नाव आहे. आता जस्ट तुम्हाला युटर्न घेऊन यावं लागेल, कारण इथे डायरेक्ट जर तुम्ही ह्या हॉटेलमध्ये स्टे करणार असाल तर डायरेक्ट ऍक्सेस नाही आपल्याला हायवे पासून. तर भेटल्यानंतर आपण रूमच्या टूरच्या वेळी. आणि हे आहे आपलं हॉटेल द फन. द फन कोल्हापूर. एंटर केलेलं आहे. आलेलो आहोत लक्ष्मी मंदिरात कोल्हापूरला. आम्हाला मोठी रांग लागली आहे. आम्ही रांगेत उभे आहोत दर्शनाला. किती वेळ लागतो हे सगळ्या डिटेल्स तुम्हाला तोपर्यंत तुम्ही मंदिराचा परिसर बघा.
म्हणजे थोडंसं गट भेटेल भजी भजी अरे वा, भजी आली भजी. वेजवाल्यांची धापडी रे. व्हेज नॉन व्हेज म्हणजे चिकन दाखव. चिकन आहे, चिकन मसाला, अंडा मसाला, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि भाकरी आणि ही वेजवाल्यांची भजी आणि अनलिमिटेड पांढरा आणि तांबडा रस्सा. हे इथून इकडे व्हेज जेवण आहे.